आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विट्यातील नेवरी नाक्यात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शंकर नाना मोहिते आणि त्यांचे मराठा सहकारी यांनी अतिशय जय्यत तयारी केली असताना एकाही स्थानिक मराठी नेत्याने हजेरी लावली नसल्याची मोठी चर्चा होत होती. मनोज जरांगे यांच्या सभा आणि आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना मराठी नेत्यांनी मात्र त्यांच्या स्वागताकडे पाठ फिरवले असल्याचे दिसले. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघतोय की आज मनोज जरांगे पाटील हे विट्यामध्ये थोड्याच वेळात प्रवेश करत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी इथं मराठा समाजानं सुरू केलेली आहे. जवळजवळ 20 JCB आपण मागच्या बाजूला पाहू शकता. 20 JCB दोन्ही बाजूला लावलेत आणि त्यामधून फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात येणार आहे. आज आपण थोड्याच वेळात मनोज जरांगे येणार आहेत, परंतु आपले मराठा कार्यकर्ते जे आहेत ते त्यांचे काय मनामध्ये शंका आहेत, नेमकं काय सांगाल? आज हे जे आंदोलन होतंय किंवा मनोज जरांगे पाटलांनी जे आरक्षणाच्या विरोधात कुणबी नोंदी म्हणजे जो काही घोटाळा होतोय किंवा सरकार त्या कुणबी नोंदी द्यायला टाळाटाळ करते, काय सांगाल नेमकं? मला काय सांगायचं आहे की हा लढा जो आहे तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, जे मुख्य प्रवाहात प्रगतीच्या आलेले नाहीत, अशा लोकांसाठी जरांगे पाटील लढत आहे. कुणबी नोंदी कोणी दाखवल्या? आम्ही काय अभिलेख कक्षात गेलतो तिथं खाडाखोड करायला? नाही ना. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाचं मोठं आंदोलन झालं, समाजाची मागणी समोर सरकारला झुकावं लागलं आणि कुणबी नोंदी ह्या शोधण्यात आल्या. त्या कोणी शोधल्या? प्रशासनानं शोधल्या. बरं, आज माझ्यासारखे जे अनेक मराठा समाजातील अल्पभूधारक शेतकरी आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांच्या नोंदी कुणी सांगितलं की बाबा तुमचे बाप जाती कुणबी होते म्हणून? शासनानंच सांगितले. आणि आज केवळ एखाद्या प्रकारचं षडयंत्र केल्यासारखं जर आम्हाला आरक्षणाचा जो लाभ मिळणार आहे, जो खरं तर दुर्दैवाने गेल्या 60 वर्षात तो आम्हाला मिळालेला नव्हता, आता आम्हाला जाणीव झालेली आहे त्याची की हे आमच्यासाठी हवं आहे. आणि आमच्या जर नोंदी मिळाल्या असतील आणि आम्हाला जर दाखले देण्यात आलेले असतील तर ते रद्द करण्याचे किंवा आम्हाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम हे कोणी करू नये म्हणून आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत इथून पुढं लढत राहणार आहोत आणि लढणार आहोत. जे काही बावनकुळे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जो आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत, नेमकं काय सांगाल? त्यांना म्हणजे जरांगे पाटील हे मराठा समाजाची बाजू मांडतायत. कोणी जर राजकीय उद्देशानं किंवा राजकीय फायद्यासाठी समाजाला उकसवायचा प्रयत्न करत असेल किंवा वोट बँकेचं राजकारण करण्यासाठी काही टीका टिप्पणी करत असेल तर त्याला तिथल्या तिथं उत्तर दिलं जाईल. मग तो कोण आहे, सत्ताधारी पक्षातला आहे किंवा किती मोठा पॉवरफुल आहे, हे सगळ्यात समाज मोठा. कुणबी नोंदी ज्या आता सर्टिफिकेट देत असताना सरकारनं काही वेळेला सांगितलं की इथं खाडाखोड झाले, इथं शाईनच लिहिलंय, हा नेमका काय प्रकार आहे? नाही, ही जबाबदारी कोणाची आहे? आज साधा आपला 7-12 उतारा जर जुना काढायचा असेल 1960 सालचा किंवा पाठीमागचा, तर तिथं आत अभिलेख कक्षात कुणाला पण एंट्री दिली जात नाही ना. तिथं कोण लोक आहे? शासकीय कर्मचारी आहेत ना, की जो कोणीही जाऊन आत खाडाखोड कशी करू शकेल? ही जबाबदारी शासनाची आहे ना. शासनाची जबाबदारी आहे, हेही बरोबर आहे. गेल्या वेळेला मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण राज्यभर म्हणजे आंदोलनाची राळ उडवून दिली होती, मुंबईपर्यंत धडक मारली होती. नेमकं काय वाटतं यावेळेला तरी त्यांच्या मागण्या मान्य होतील की परत मुंबईपर्यंत जावं लागेल? तुम्हाला काय वाटतं?
कुठलंही सरकार लगेच मागण्या मान्य करत नसतं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं ते काही रात्रीत मिळालेलं नाही. रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे. ते एक प्रोसेस आहे आणि हे पूर्ण समाजाला त्याचा न्याय मिळेपर्यंत हे लढत राहावं लागणार आहे, हे आम्हाला पण माहिती आहे. एक आंदोलन केलं की लगेच कुठलंही सरकार आमच्या मागण्या कारण जे सत्ताधारी पक्ष असतो त्यांच्या डोक्यात मतांची गणित असतात. कुणाला खुश ठेवायचं, कुणाला नाराज करायचं, किंवा म्हणजे त्यांचं प्रत्येक निवडणुकीचं राजकारण त्यांच्या डोक्यात असतं. म्हणजे आपण कल्याणकारी राज्यात राहतो असं नुसतं म्हणायचं नावाला, आणि सत्ता आपल्याकडे कशी राहील या दृष्टिकोनातूनच प्रत्येक राजकीय पक्ष, म्हणून मी जरी आता काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असलो, पण ज्यावेळी मराठा समाजाचा प्रश्न येईल त्यावेळी मी जरांगे पाटलांच्या सोबत उभा आहे. आणि का तर म्हणजे एक वेळ मला आरक्षण नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या जातीत जो गोरगरीब आहे, जो झोपडपट्टीत राहतोय, ज्याला खरोखर ज्या पोराला आरक्षणाची गरज आहे, शिक्षणासाठी गरज आहे, त्याला तो आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजे. जे राजकीय नेत्यांना जमलं नाही ते मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवलं. अगदी महाराष्ट्रातला मराठा त्यांनी त्यांची वज्रमूठ बांधली, परंतु तरी सुद्धा मराठे नेते ताकदीनं या लढ्यामध्ये उभा राहताना दिसत नाही किंवा कुणीही पुढे येत नाही. काय सांगाल? आता मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये राजकारणावरती प्रभुत्व राहिलेलं आहे का? तर राहिलेलं आहे. ही सरंजामदार घराणी तयार झालेली आहेत. आणि आत्ता जे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे ते ब्लॅकमेलर सरकार आहे. म्हणजे जे शिक्षण सम्राट आहेत म्हणा, कारखानदार आहेत म्हणा, मग त्यांचे आर्थिक देवघेवी व्यवहार आहेत म्हणा, जिथं तिथं ब्लॅकमेलिंग सुरू आहे, पक्ष फोडणं वगैरे. हे लोकशाही कुठं आहे असं वाटतंय का? माझा प्रश्न आहे की सर्वच राजकीय नेते, सर्वच पक्षातील राजकीय नेते मराठा समाजाचे आहेत, ते नेमके या आंदोलनामध्ये कुठेतरी सहभागी होताना का दिसत नाहीत? त्यांना काय वाटतं? म्हणजे का त्यांना आरक्षण मिळावं किंवा यांना पाठिंबा द्यावा असं वाटतं? तुम्ही काय सांगा? त्यांनी समाजासोबत उभं राहिलं पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे, ती हिंमत दाखवली पाहिजे. पण त्यांचे हात बहुतेक पाट्याखाली अडकलेले असावेत. कोणाला ईडीची नोटीस येऊ शकते, कोणाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, कोणाच्या काहीतरी 12 भानगडी आहेत, कोणी जमिनी बळकावलेल्या आहेत, कोणी. मग ते सरकार विरोधात असे लोक जे मिंदे आहेत ते लढू शकत नाहीत. इथं जरांगे पाटलांसारखाच फकीर माणूस लढू शकतो. म्हणून माझं समाजालाही आव्हान आहे, जे प्रामाणिक नेतृत्व आहे त्याच्या पाठीमागं उभे राहा. मराठी नेत्यांनी उतरलंच पाहिजे यामध्ये. मराठी नेत्यांनी यामध्ये उतरलं पाहिजे. सर्व पक्षीय, मी फक्त भारतीय जनता पार्टीचं म्हणत नाही किंवा सत्ताधारी सरकारमध्ये म्हणत नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी, कुठलाही पक्ष असू दे, सगळे जे राजकीय पक्ष आहेत त्यातले मराठी नेते या आंदोलनात सहभागी होताना दिसत नाहीत. ही एक प्रचंड खेदाची बाब, शोकांतिक आहे. ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्या समाजासाठी तुम्ही लढलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे, ती हिंमत दाखवली पाहिजे. आपण बघतोय की थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आता या नेवरी नाक्यावरती येणार आहेत. मराठा समाजानं अगदी प्रचंड ताकदीनं जय्यत तयारी त्यांच्या स्वागताची केलेली आहे, परंतु कार्यकर्त्यांच्यामध्ये एक खंत आहे की सरकार असो, विरोधी असो, राजकीय पक्षातील आपले मराठी नेते मात्र या आंदोलनामध्ये किंवा या मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी कुठंही म्हणजे उपस्थित राहिलेले पाहायला मिळत नाहीत. आणि ही प्रचंड मोठी शोकांतिक आहे असंही यांनी सांगितलं. परंतु मनोज जरांगे पाटील हे मात्र एकटे मराठा समाजाला घेऊन मुंबईपर्यंत अगदी त्यांनी अगोदर धडक दिलेली आहे आणि आताही त्यांची तयारी तीच आहे. सरकार जर नाही म्हटलं तर त्या पद्धतीची त्यांनी तयारी केलेली आहे. परंतु या आंदोलनामध्ये किंवा या स्वागताच्या कार्यक्रमामध्ये एक खंत जाणवली, ती म्हणजे आपल्या मराठी नेते म्हणजे कुठल्याही पक्षात असो ते मात्र इथं आलेले दिसत नाहीत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.